एमपी समाज एमपी समाज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज सायखेडा कॉमर्स डिपार्टमेंट अंतर्गत मी प्राध्यापिका श्रीमती US डेरले आज आपल्या BS सेकंडच्या पुढच्या कंटेंटला सुरुवात करणार आहोत. आपल्या पुढच्या कंटेंटचं नाव आहे विपणन कार्य. इथे स्क्रीनवरती तुम्हाला विपणनची जी कार्य आहे त्याचा चार्ट दिसत आहे. यामध्ये वस्तूच्या खरेदी विक्रीशी संबंधित असलेली कार्य म्हणजे विपणन कार्य आहेत, ज्यामध्ये वस्तू व्यवस्थित ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे विक्रेता करीत असतो. उत्पादक उत्पादनाचं काम करतो, विक्रेता वस्तू विकण्याचं काम करतो आणि ग्राहक वस्तू खरेदी करण्याचं काम करतो आणि त्या बदल्यात वस्तूचं योग्य मूल्य देण्यास सुपूर्द करतो. यामध्ये आधुनिक काळात उपभोग्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात करण्यात येणारे उत्पादन, मागणीपूर्व उत्पादन, बाजारपेठेमध्ये सतत चालणारी तीव्र स्पर्धा यामुळे उत्पादन आणि उपभोग या प्रक्रियेमध्ये समन्वय साधणे कठीण होत चाललेले आहे. यामध्ये उत्पादन आणि उपभोग यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे अंतर नष्ट करण्यासाठी ग्राहकांना योग्य ठिकाणी योग्य माल योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे यासाठी विपणनाची अनेक कार्य राबवावी लागतात. ती कार्य म्हणजे काय तर विपणन कार्य होय. बघा तर मुलांनो, या कार्यामध्ये विपणनाच्या क्षेत्रात करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचा व क्रियांचा समावेश यामध्ये केला जातो. इथे स्क्रीनवरती विपणनाची कार्य दिसत आहे. यामध्ये विपणन कार्याचे प्रामुख्याने 3 गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सुरुवातीला आपण विनिमयाची कार्य आहेत. यामध्ये एकूण 2 घटकांचा समावेश होतो. यामध्ये पहिला घटक आहे खरेदीविषयक कार्य आणि दुसरा घटक आहे विक्रीविषयक कार्य. त्यानंतर दुसरा भाग आहे भौतिक पुरवठ्याची कार्य. त्यामध्ये प्रामुख्याने 3 उपघटकांचा समावेश होतो. यामध्ये पहिला घटक आहे संस्करण, दुसरा घटक आहे संग्रहण आणि तिसरा घटक आहे वाहतूक. त्यानंतर शेवटचा ठिकाणी घटक आहे सहाय्यक कार्य. यामध्ये एकूण 9 घटकांचा समावेश होतो. पहिला घटक आहे श्रेणीकरण, दुसरा घटक आहे प्रमाणीकरण, तिसरा घटक आहे अर्थपुरवठा, चौथा घटक आहे विपणन जोखीम, पाचवा घटक आहे बाजार समाचार व विपणी संशोधन, 6वा घटक आहे बांधणी, 7वा घटक आहे विमा व्यवस्था, 8वा घटक आहे विक्रय कला, 9वा घटक आहे मालाची जाहिरात. अशा विभिन्न प्रकारच्या घटकांचा समावेश या विपणनाच्या कार्यामध्ये होतो. चला तर आपण आता विपणनाची जी कार्य आहेत त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. या कार्यांमध्ये तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये त्याच्या ज्या संकल्पना आहे त्याची व्याख्या, अर्थ, फायदे, तोटे अशा व घटकांवरती विभिन्न प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा कंटेंट व्यवस्थित अभ्यासायचा आहे. चला तर आपण विपणनाची कार्य सविस्तर अभ्यासूया. पहिला घटक आपण घेतोय विनिमयाची कार्य, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विनिमय यामध्ये प्रामुख्याने 2 घटकांमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे. एक आहे खरेदीविषयक कार्य आणि दुसरा घटक आहे विक्रीविषयक कार्य. ज्यामध्ये खरेदीविषयक कार्य म्हणजे काय तर वस्तूच्या खरेदी विक्रीशी संबंधित असलेली कार्य म्हणजे काय असतात तर विनिमयाची कार्य असतात. या कार्यामुळे वस्तूच्या ठिकाणी निर्मितीपासून तर ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही प्रवास असतो तो यामुळं सोयीस्कर होतो. आणि वस्तू जेव्हा ग्राहक जेव्हा ती वस्तू कन्झ्युम करतो त्यावेळी तिचा काय होतो शेवट येतो. म्हणजेच या दोन्हीमध्ये वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी एक काय असतो मध्यस्थ असतो. म्हणून त्याला काय म्हणतात विनिमयाची कार्य असं म्हणतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की यामध्ये चांगल्या मालाची खरेदी ही निम्मी विक्रीच असते. याप्रमाणे खरेदी योग्य होणे सुद्धा काय आहे आवश्यक आहे. म्हणजेच विनिमयाचा व्यवहार पूर्ण होण्याकरिता विक्रीबरोबरच खरेदीचे महत्त्व आपल्याला विसरून चालेल का तर नाही. त्यासाठी योग्य खरेदी करण्यासाठी
काही मुख्य गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, ज्यामध्ये योग्य वस्तू, योग्य दर्जा, योग्य किंमत, त्याची असलेली बाजारपेठ, वेळ यासारख्या त्या ठिकाणी बारीक सारी गोष्टींचं जर नियोजन करून त्या ठिकाणी निर्णय जर घेतले, अंदाजपत्रक जर तयार केलं गेलं तर साहजिकच खरेदीविषयक निर्णय यशस्वी ठरतील असं मला वाटतं. त्यानंतर पुढचं आहे विक्रीविषयक कार्य. आता बघा तर मुलांनो, विक्रीविषयक कार्यामध्ये संबंध कोणाशी येतो? विक्रेत्याचा संबंध ग्राहकाशी येतो. म्हणजे जो वस्तूची निर्मिती करतो तो माल विक्रेत्याला विकतो किंवा बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना विकतो, व्यापारी विक्रेत्यांना विकतो आणि मग विक्रेत्याकडून ग्राहकाकडे येतो. म्हणजेच नफा मिळवण्याच्या हेतूने वस्तूची मालकी इतर व्यक्तीकडे हस्तांतरित करणे म्हणजे विक्री होय. म्हणजेच संभाव्य ग्राहकाचे मन वळवून त्यांनी विशिष्ट वस्तू खरेदी करावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करणे यालाच काय म्हणतात? विक्री असं म्हणतात. विक्री यशस्वी ठरण्यासाठी यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून आपण तयार केलेलं जे काही अंदाजपत्रक आहे, जी भाकीत आहे ती खरी ठरतील. यामध्ये वस्तू नियोजन आणि विकास, तसेच ग्राहकांशी योग्य प्रकारे जर संवाद साधला गेला, संपर्क साधला गेला, तसेच बाजारपेठेचे संशोधन, करार करण्याची जी काही क्रिया असेल, अट असेल, ती जर व्यवस्थित असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विक्रीमध्ये काय होऊ शकते? वाढ होऊ शकते. यासाठी त्याची पूर्वतयारी करणं काय आहे? गरजेचं आहे. त्यानंतर आपला विपणनाच्या कार्यामधील पुढचा प्रकार आहे बी, भौतिक पुरवठ्याची कार्य. सुरुवातीला मी विपणनाची कार्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं. त्यामध्ये भौतिक पुरवठ्यामध्ये प्रामुख्याने किती त्या ठिकाणी उपप्रकार पडतात? तर प्रामुख्याने 3 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे संस्करण, दुसरा आहे संग्रहण आणि तिसरा आहे वाहतूक. संस्करण म्हणजे काय? तर एकत्रित गोळा केलेल्या वस्तूंवर संस्कार करून त्या विक्रीसाठी योग्य बनविणं, म्हणजे त्या ठिकाणी मॉडिफाय करणं. म्हणजेच वस्तू वितरणात या कार्याला काय आहे? एक महत्त्वाचं स्थान मिळतं. त्यामुळे वस्तू वितरणात त्या ठिकाणी योग्य बनते, ती समोरच्याला ओळखता पण येते, त्याला स्वतःचं त्या ठिकाणी नाव मिळतं, बघायला पण आकर्षक वाटते. मांडणी, तसेच चिन्हांकन, वस्तूला त्या ठिकाणी योग्य जर प्राईस लावलेली असेल, विविध प्रकारच्या ठिकाणी सोशल मीडिया असेल, ॲडव्हर्टाईज असेल किंवा प्रॅक्टिकल करून जर दाखवली, त्या ठिकाणी वस्तूचं तुम्ही जर प्रदर्शन जर ठेवलं, मांडलं, सॅम्पल जर दिले ग्राहकांना, तर साहजिकच त्या ठिकाणी एक प्रकारे इथं मार्केटिंग घडून येतं. म्हणजे वस्तू फक्त विकायची नसते, ती त्या ठिकाणी दिसायला, वापरायला सुद्धा त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह असेल तर ग्राहक त्या ठिकाणी त्वरित खरेदी करतात. पुढे आहे पुढचं कार्य संग्रहण. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी उपयोगी पडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची क्रिया म्हणजे काय आहे? संग्रहण किंवा साठवण आहे. 2 वर्षापासून संग्रहणाची व्याख्या रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला विचारली जाते. त्यामुळं परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, कंटेंट आहे, त्यामुळे व्यवस्थित करून ठेवा की संग्रहणाची व्याख्या तुम्हाला अशा प्रकारे विचारली जाऊ शकते. भविष्यकाळात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंना सुरक्षित ठेवण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन असतील संस्करण, संग्रहण, वाहतूक, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर काय आहे? संग्रहण. तसेच तुम्ही जर बघितलं तर विनिमयाकरिता वस्तू साठवून ठेवाव्या लागतात. त्यामुळं वस्तूंचा दर्जा आणि गुण कमी न होता तसेच भविष्यकाळामध्ये सुद्धा त्या गरजेनुसार वापरल्या जातात, त्याचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर द्राक्ष त्या ठिकाणी हे फळ असं आहे की तुम्हाला त्याचा उपभोग हा तुम्ही जर शीतगृहामध्ये ठेवलं, तुम्हाला ते दीर्घकाळ वापरता येतात आणि दीर्घकाळ वापरल्यामुळं तुम्हाला तुमच्या ज्या काही उपभोग्य, ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करता येतात, जास्त काळ टिकतात. म्हणजेच मनुष्याने दूरदृष्टी केलेला प्रयास म्हणजे काय आहे? संग्रहण होय. यामध्ये मालाला योग्य जर भाव मिळाला म्हणून साठवणूक करून ठेवलेल्या त्या ठिकाणी जर विकण्यास काढलं तर त्याला भरपूर प्रमाणात नफा मिळवता येतो. तसेच तुम्ही जर बघितलं तर यामध्ये उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यात अंतर निर्माण झाल्याने माल उपभोक्त्यापर्यंत जायलासुद्धा वेळ लागतो. मागणीपूर्व आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे उत्पादित झालेला माल मागणीपर्यंत संग्रहितसुद्धा करता येतो. तसेच नाशवंत वस्तू अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी साठवणगृह त्या ठिकाणी खूप गरजेचे आहेत, हे आपल्या इथं लक्षात आलं. तसेच किरकोळ व्यापारी असेल, घाऊक व्यापारी, किरकोळ म्हणजे काय? रिटेल त्या ठिकाणी आपण होलसेलर म्हणतो आणि घाऊक म्हणजे काय? त्या ठिकाणी
होलसेलर म्हणतो, म्हणजे जे आकाराने मोठे असतात, यांचा मालासाठा करून ठेवणे परवडणारे नसते आणि शक्य असा खर्चिक असतं, म्हणून त्यांना त्या ठिकाणी उत्पादकांना संग्रहण्याची आवश्यकता भासते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या शेतामध्ये कांद्याचा भाव जर नसेल तर तुम्ही काय करता, कांदा साठवून ठेवता. जेव्हा मार्केटमध्ये त्याला किंमत येते तेव्हा तो माल विकायला काढता. तसेच कन्सेप्ट कशी आहे, आणि तो माल टिकावा म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पावडरींचा वापर करतात, आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करतात, आणि ती जितकं काळ टिकेल तितका त्याने तुम्हाला काय होतो, त्याचा फायदा होतो. ही होती आपली भौतिक पुरवठ्याची कार्य. पुढच्या लेक्चरला बघणार आहोत याचं तिसरं कार्य, वाहतूक. इथं मी थांबते. थँक्यू.